अनंतकोटी ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय। तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे। अक्कलकोट स्वामी स्तोत्र। एखादी व्यक्ती जीवन जगताना माणूस खूप कष्ट आणि मेहनत घेत असतो, मात्र अनेकदा मेहनतीचे फळच मिळत नाही। समस्या अडचणींमुळे सुख समृद्धीचा लाभ माणसाला घेता येत नाही। भारतीय परंपरा आणि संस्कृतीमध्ये नामस्मरण, आराधना, उपासना, पूजाविधी यांना अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे सांगितले जाते। समस्या आणि अडचणीतून मार्ग दिसावा, जीवनात सुखाची प्रगती व्हावी यासाठी कोट्यावधी भाविक नियमितपणे स्तोत्र पठण, नामस्मरण करत असतात। या स्तोत्रामुळे समस्या अडचणी दूर होऊ शकतील। श्री स्वामी समर्थांची नेहमी तुमच्यावर कृपा राहील, तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतील असे सांगितले जाते। मात्र स्वामींची उपासना आराधना करताना ती मनापासून आणि स्वामीचरणी दृढ श्रद्धा आणि विश्वास ठेवूनच करावी। स्वामींच्या सेवेमुळे तुम्ही नक्कीच संकटमुक्त होऊ शकाल। अक्कलकोट स्वामी स्तोत्र हे स्तोत्र 21 दिवस म्हणायचे आहे। जर एखादा दिवस राहिला किंवा एखाद्या दिवशी स्तोत्र म्हणणे शक्य नाही झाले तर तो दिवस सोडून तो दिवस मोजायचा नाही। स्तोत्राच्या पठणामुळे समस्या अडचणीतून बाहेर पडण्याचा मार्ग मिळू शकेल, तसेच तुम्ही चिंतामुक्त होऊ शकाल असे सांगितले जाते। जर तुम्हाला अक्कलकोट स्वामी स्तोत्र हे नियमितपणे वाचणे शक्य नसेल तर कमीत कमी 3 दिवस गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार, कारण शनिवारी 26 एप्रिल 2025 रोजी स्वामींची पुण्यतिथी आहे, तोपर्यंत तुम्ही हे पठण करा, म्हणजे स्वामींची तुमच्यावर कृपा होईल। किंवा गुरुवारपासून तुम्ही 21 दिवस जरी चालू केलात तरीही खूप या स्तोत्राचा फायदा होतो। आणि तुम्हाला आत्तापर्यंत कोणतीही सेवा शक्य झाली नसेल, कोणती सेवा तुम्ही केली नसेल तर कमीत कमी स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त एकदा अक्कलकोट स्वामी स्तोत्र हे पठण करा। एक वेळ श्री स्वामी समर्थ माळेचा जप करा आणि एक वेळ तारक मंत्र म्हणा, म्हणजे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि स्वामींची तुम्हाला कृपा लाभेल। तर मग चला आपण म्हणूयात श्री अक्कलकोट स्वामी स्तोत्र। श्री अक्कलकोट स्वामी स्तोत्र। ओम श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः। ओम नमो श्री गजवदना गणराया गौरीनंदना विघ्नेशा भवभयारणा नमन माझे साष्टांगी। नंतर नमिली श्री सरस्वती जगडमाता भगवती ब्रह्मकुमारी विनावती विद्यादात्री विश्वाची नमन तैसे गुरुवर्या सुखनिधान सद्गुरुराया। स्मरणी त्या पवित्र पाया चित्तशुद्धी झाली। थोर ऋषीमुनी संतजन बुधगण आणि सज्जन करुणी तयांसी नमन ग्रंथ रचना आरंभिली। श्री अक्कलकोट स्वामी रया स्मरणी तुमच्या पवित्र पाया स्तोत्र महात्म्य तुमचे गावया। प्रारंभ आता करते मी। नावगाव खुद स्वामींचे किंवा त्यांच्या मातेपित्यांचे कोणालाच ठाऊक नाही साचे, अंदाज मात्र अनेक त्यांच्या जन्मसंबंधाने आख्यायिकी लिहिली एकाने, ती सत्य मानून प्रत्येकाने समाधान मानावे। म्हणे उत्तर भारती एका स्थानी गंधाड कर्दळीच्या वणी स्वामी प्रगटले वाळवंतुनी लाकूड तोडायच्या निमित्ताने। कुऱ्हाडीचा घाव बसून त्याचा राहिला कायमचा वण, आगळी ती अवतार खूण प्रत्यक्ष पाहिली सर्वांनी। एका भक्तांनी केला प्रश्न, स्वामी तुमची जात कोण? तेव्हा दिले उत्तर छान स्वमुखीच समर्थांनी। मी यजुर्वेदी ब्राह्मण, माझे नाव नृसिंह भाण, काश्यप गोत्र राशी मीन, ऐसे स्वामी म्हणाले। खरे खोटे देव जाणे, बरे नाही खोलात शिरणे, ईश्वरी करणीची कारणे आपण काय शोधावी। दत्तात्रया तुम्ही निराकार निर्गुण, नरदेह तरीही केला धारण, सकळ भूप्रदेश केला पावण आपल्या चरण स्पर्शाने। नंतर स्वामी निघाल तिथून तीर्थयात्रेचे केले प्रयाण। दत्तात्रयाचे प्रत्येक ठिकाण प्रत्यक्ष फिरूनी पाहिले। दत्त वास्तव जिथे निरंतर तो थोर पर्वत गिरणार, तेथेच गेले अगोदर, नंतर फिरले इतरत्र। यात्रेचे प्रवास संपले तेव्हा मंगळवेढ्यासी आले, तेथे थोडे दिवस राहिले दामाजीच्या गावांत। काही काळ तिथे गेला, पुण्यवंतांना प्रभाव कळला, जनसमुदाय भजनी लागला साक्षात्कारी यतीच्या। पुढे अक्कलकोट हे वास्तव्याचे झाले ठिकाण, अखेरपर्यंत तिथेच राहून अनंत लीला दाखविल्या। तेज पुंज शरीर गोमटे, सरळ नासिका कान मोठे, अजणू बाहू कौपीन छोटे, दिगंबर असती अनेकदा। स्वामी समर्थ अक्कलकोटचे 4 अवतार दत्तात्रयाचे, 3 अवतार यापूर्वीचे गुरुचरित्री वर्णिले। पहिले दत्तात्रेय, दुसरे श्रीपाद वल्लभ, नृसिंह सरस्वती हे तिसरे नाव शुभ, गाणगापूरदर्शन देव दुर्लभ, जागृत दत्तस्थान तेथे होऊन साक्षात्कार, पहावयासी येथे 4था अवतार। अक्कलकोट पुण्यभूमी थोर, जेथे प्रत्यक्ष दत्त वसे, अक्कलकोटी नित्य राहुनी अगाध गुढ लीला करुणी, भक्तांचे साक्षात्कार देवणे गुप्त झाले अनेकदा। नास्तिक होते कोणी त्यांना चमत्कार दाखविले नाना, शेवटी करा क्षमा याचना लागले स्वामी चरणांसी। स्वामी सर्व साक्षी उदार, साक्षात दत्ताचे अवतार, कधी सौम्य कधी उग्रतर, स्वरूप दाविल दासांना। ज्यांनी त्यांची सेवा केली त्यांची कुळे पावन झाली, जन्मोजन्मीची पापे जळली, पुण्य राशी मिळाल्या, सत्पुरुषाची करणे आगाध, वाणी गुढ निर्विवाद, झाल्याविन कृपा प्रसाद,
अर्थ त्याचा समजेना. स्वामींचे बोलणे थोडे, जणू काय कठीण कोडे, अर्थ काढत तुके थोडे, त्यात भविष्य असे भरलेले. जाणणार तेच जाणती, घेरी त्यांच्या संकेताची प्रचिती, त्याचा तोच उंची चित्ती, इतरा अर्थबोध होईना. कोणाकोणाला पादुका दिदल्या, कोणाला वाहिल्या लाखोल्या, कोणाच्या मस्तकी मारल्या, पायातल्या वाहनाही, ज्याच्या त्याच्या भाग्याप्रमाणे. स्वामींनी दिले भरपूर देणे, कोणा पुत्र कोणा सोने नाणे, कोणा जीवनदानही दिले त्याने. अनेकांच्या व्याधी केला दूर, अनेकांना दाखविले चमत्कार, अनेकांना शिक्षा घोर केल्या त्यांनी अनेकदा. सर्व साक्षी अंतर्ज्ञाने, पूर्ण ब्रह्मज्ञाने म्हणून हवे त्या ठिकाणी दर्शन दिले भक्तांना. न सांगता सर्व जाणिले, ज्याचे त्याला योग्य उत्तर दिले. लोण्याहून मृदू हृदय द्रवले, दुःखी कष्टी जीवांसाठी. दयेचा अथांग सागर, भक्तांसाठी परम उदार, अनेकांचा केला उद्धार, सदुपदेश दीक्षा देवणी. स्वामी रे दत्तात्रेया, तुमच्या कृपेची असावी छाया, हीच प्रार्थना तुमच्या पाया, मागणे नाही आणखी. मजवरी होती कृपादृष्टी, दत्तमय भासे सर्व सृष्टी, सुख संपत्तीची होईल वृष्टी, सकल सिद्धी लाभती. ऐसी श्रद्धा माझी मनी उपजली आहे आता म्हणून. मिठी घातली तव चरणी, धाव पाव समर्था तू. तुमची करावी कैसी सेवा, हे मज ठाऊक नाही देवा. ओळखुनी माझ्या भोळ्या भावा, वर हस्त ठेवा मस्तकी. संसार तापे पळवलो भारी, दूर करा ही दुःखे सारी. तुमच्या विण माझा कैवारी, अन्य कोणी दिसेना. तुमचे पाय माझी काशी, पंढरपूर सर्व तीर्थे दशी. आहे तुमच्या चरणापाशी, मग यात्रेत जाऊ कशाला. अक्कलकोटचे समर्थ स्वामी, रंगून जातात त्यांची नामी. ब्रह्मा विष्णू शिवधामी, सर्व भक्ती पोचते. स्वामी समर्थांची मूर्ती आठवावी, त्यांची पायी दृढ श्रद्धा ठेवावी, आणि आपली भावना असावी मनोभावे ऐसी की. पाठीशी आहेत अक्कलकोट स्वामी, उगीच कशास भ्यावे मी. काहीच पडणार नाही कमी, समर्थांच्या दासासी. भाग्यवान तेजी लागले भजनी, वादविवाद केले पंडितांनी. मग एकमुखाने सर्वांनी मान्य केली थोर योग्यता. वेदांताचा अर्थ लाविला, पंडितांचा ताठा जिरविला. भावी भक्तांना दिला धीर अनेक संकटी. स्वामी तुमचे चरित्र आगळे, अतर्क्य अलौकिक जगा वेगळे. तर प्रेमाचे सागर साठले, धन्य धन्य ज्यांना उमजले ते. बाळप्पा चुळप्पारी सर्वांनी, लहान मोठ्या अधिकाऱ्यांनी, गरिबांपासून श्रीमंतांनी सेवा केली यथाशक्ती. जे जे तुमच्या भजनी लागले, त्यांचे कल्याण झाले. हवे ते सारे मिळाले श्री समर्थ कृपेने. पुढे संपल्या लीला संपले खेळ, ताडातुटीची आली वेळ. स्वामी म्हणजे परब्रह्म केवळ, परब्रह्मांत मिळाले. शके 1800 बहुधान्य नाम संवत्सरी, चैत्रवर त्रयोदशी मंगळवारी. पुण्य घटिका 3ऱ्या प्रहरी, स्वामी गेले निजधामा. बोलता बोलता आला अंतकाळ, प्रकृती झाली चलबिचल. क्षणात पापण्या झाल्या अचल, निजानंदी झाले निमग्न. वचन पूर्तीसाठी निर्णयानंतर 5वा दिवस शनिवार. स्वामी प्रगटले निले गावाबाहेर, दिले दर्शन भाऊसाहेबांचे. ऐसा यती दत्त दिगंबर, संपूर्ण आपला अवतार. निजधामा गेला निरंतर, भक्त झाले पोरकी. बातमी जेव्हा सर्वत्र पसरली, जनता शोकाकुल झाली. सर्व भक्त मंडळी हळली, अन्न पाणीही सुचेना. गावगावांची भक्त मंडळी अक्कलकोटी गोळा झाली. समर्थांची समाधी पाहिली आपल्या साश्रू नयनाने. 4था अवतार संपला, तरीही चैतन्यरूपी तिथेच राहिला. अक्कलकोट पुण्यभूमीला क्षेत्र प्राप्त झाले. अजूनही जी येते समाधी दर्शना, त्यांच्या व्याधी आणि विवंचना, संकटे आणि दुःखेनांना स्वामी दूर करतात. याचे असते असंख्य दाखले, अनेकांनी अनुभवले. म्हणून महाराजांची पावले आपणही वंदूया. नम्र होऊन त्यांची चरणी, कळकळणी करूया विनोनी. स्वामीने यावी करुणा म्हणून प्रार्थना त्यांना करूया. जय जय दत्ता अवधूता, अक्कलकोट स्वामी समर्था. सद्गुरु दिगंबरा भगवंता, दया करिगा मजवरी. अनेकांच्या संकटी आला धावून, आता माझी प्रार्थना ऐकून. समर्थराय दे दर्शन, दूर लोटू नको मला. व्यवहारी मी जगतो जीवन, अनेक पापे घडती हातून. तव नामाचे होते विस्मरण, क्षमा याची असावी. सद्गुरुराय कृपा करावी, तुमची सेवा नित्य घडावी. ऐसी बुद्धी मजला द्यावी, पापे सर्व पळावी. सुखाची व्हावी जीवन ऐहिक, धनदौलती मिळावे पुत्रपौत्र सुख. गृह सौख्य आणि वाहन सुख, अंती सद्गती लाभावी. तुम्ही प्रत्यक्ष कैवल्य ठेवा, म्हणून याचना करतो देवा. उदार मनाने वर द्यावा, आणि तथास्तु म्हणावे. तुमची होता कृपापूर्ण, जीवन माझे होईल धन्य. म्हणून आलो तो पायी शरण, दत्तराया दयाखाना. मी एक मानव सामान्य, तुमची सेवा नित्य घडावी म्हणून. या पोथीचे करतो वाचन, दान द्या तुमच्या कृपेचे. वेळी वाकडी माझी सेवा स्वीकारावी स्वामी देवा. वर नित्य मस्तकी ठेवा, हीच अंती विनंती. शके 1899 वर्षी चैत्र मासी शुक्ल पक्षी, शुभ रामनवमी दिवशी पोथी पूर्ण झाली. ही स्वामींचे चित्र ठेवून पुढ्यांत, किंवा स्वामीच्या एखाद्या मठात बसून पोथी वाचावी म्हणत इच्छा सफल होईल. माणिक प्रभू साई शिर्डीश्वर आणि अक्कलकोटचे दिगंबर, एका सत्वाचे 3 आविष्कार. भेद त्यात नसेमुळे एकाची करता भक्ती, तिघांनाही पावते ती. अशी ठेवणी आपली वृत्ती, पोथी नित्य वाचावी. या पोथीचे करता नित्य पठण, प्रत्यक्ष स्वामी होतील प्रसन्न, करतील सर्व मनोरथ पूर्ण. सत्य सत्य वाचे आहे. ओम श्री अक्कलकोट स्वामी समर्थार्पणमस्तु. शुभम भवतु. ओम शांती शांती शांती. श्री अक्कलकोट स्वामी स्तोत्र महात्म्य संपूर्ण.